मराठा आणि ओबीसींमध्ये जे अंतर पडलं ते अंतरवालीच्या दरिंदे पाटलामुळेच बीडमधील महाएल्गार मेळाव्यात भुजबळांचा मनोज जरांगेंवर जोरदार निशाणा। विखे आला आणि महाराष्ट्रात विखार पसरवला। मराठा उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भुजबळांची टीका। दरिंदे पाटलांचा ऐकून पात्रता शब्द वगळल्याचाही आरोप। मुख्यमंत्री नागपुरात असताना मुंबईत जीआरचा निर्णय घेऊन टाकला। त्यांचं टार्गेट ओबीसी नाही तर फडणवीस आहेत। भुजबळांचा विखे पाटलांवर निशाणा। देवेंद्र फडणवीसांनी मराठवाड्यातील मराठ्यांची मनं जिंकली। त्यांनी गोरगरीब मराठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे ठरवले। मनोज जरांगेंकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक। उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवाजी पार्कमध्ये दीपोत्सव कार्यक्रमाचं उद्घाटन। दिवाळी निमित्तानं ठाकरे बंधू पुन्हा एकत्र। उद्घाटनाआधी उद्धव ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानी। दीपोत्सवाच्या उद्घाटनाला जाताना राज ठाकरे उद्धव ठाकरे एकाच गाडीतून निघाले। राज ठाकरेंकडून गाडीचं सारथ्य तर अमित ठाकरे आदित्य ठाकरे ही एकाच गाडीतून शिवाजी पार्कवर दाखल। राज्यभरात शरद पवारांच्या पक्षाकडून काळी दिवाळी साजरी। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी तोकडी रक्कम। आम्ही शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी, शरद पवारांची माहिती। ठाकरे बंधूंना एकत्र येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही। मविया ही कायम आहे, कोणताही तडा गेलेला नाही, राऊतांचं वक्तव्य। पुण्यात जैन बोर्डिंग बचाव कृती समितीचा जागेच्या विक्री विरोधात मोर्चा। जैन बांधवांचा हजारोंच्या संख्येनं जैन बोर्डिंग ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा। जैन बोर्डिंगची जागा बिल्डर आणि मोहोळ यांनी मिळून विकली। राजू शेट्टींचा आरोप, तो मोहोळांची भागीदारी असलेल्या गोखले कन्स्ट्रक्शननं 3000 कोटींची जमीन 230 कोटीत खरेदी केल्याचा दावा।